इज की व्हाय युद्ध का होतात. युद्ध का होतात. फाईन. सो युद्ध का होतात मध्ये हे लक्षात ठेवाल की देर आर टू ग्रुप. एस्पिरेशनल. एस्पिरेशनल मीन्स व्हॉट. त्याला काय म्हणतात बरं. महत्वाकांक्षी. जगात दोन प्रकारची लोक असतात. महत्वाकांक्षी आणि कॉमनर्स. ठीक. सामान्य कसे असतात. सामान्यांची काय कहाणी आहे. सामान्यांची कहाणी ही आहे की थोडा है थोडे की जरूरत है याच्यातच आपले पूर्ण जीवन जातं ना. विचार करून बघा. ऑल द कॉमनर्स हॅव द सेम लाईफ है ना. आपलं आयुष्य कसं आहे. आपल्याकडे नाही असं आहे का. 2 वर्ष लॉकडाऊनमध्ये होतात उपाशी राहिलात का. नाही राहिलं. थोडा है मग भांडण कशाचं आहे. थोडे की जरूरत आहे याच्यात सामान्यांचं जीवन निघून जातं. फाईन. एस्पिरेशनल महत्वाकांक्षी जे आहेत ते काय करतात. दे वॉन्ट सुप्रीमसी. दे कांट सिट बॅक विथ थोडा. दे वॉन्ट मोर. ये दिल मांगे मोर यू नो. सो जे लोक युद्धात सहभागी होतात ते महत्वाकांक्षी असतात. इंटरनॅशनल रिलेशनला कनेक्ट होत आहे हे. ठीक आहे. भारत काय थोडा आहे थोडे की जरूरत आहे. वी आर कॉमनर्स. ठीक आहे. वी नेवर फाईट फॉर सुप्रीमसी. भारताने कधी म्हटलं का आय एम बिग ब्रदर ऑफ ऑल ऑफ यू. वी आर नॉट एस्पिरेशनल. इफ वी वॉन्ट टू बी एस्पिरेशनल आपण एस्पिरेशनल होऊ शकत होतो अनेक वेळा. अनेक महान लीडर आपल्याला लाभले होते. पंडित जवाहरलाल नेहरू होते. इंदिरा गांधी होत्या. रादर लाल बहादूर शास्त्री होते. अटल बिहारी वाजपेयी होते है ना. साहेब आहेत है ना. सगळे मोठे लीडर्स भारताला लाभले. बट इंडियन सर्कमस्टान्सेस डझंट अलाउ अस. आपल्याला सर्कमस्टान्सेस अलाउ करत नाहीत की आपण एस्पिरेशनल व्हावं. का बरं. सोसायटी. जरी तुम्ही साक्षर झालात तरी तुम्ही एज्युकेटेड नाहीत. अजूनही समाज खूप मागासलेला आहे. खूप खूप मागासलेला आहे. आणि जर एखाद्या देशाला एस्पिरेशनल व्हायचं असेल तर त्याचं प्रशासन आणि जनता दोन्ही मजबूत असायला पाहिजे. आर सोडेच की दिस इज बेस ऑफ IR. IRचा बेस आहे हा. ठीक आहे. वर्ल्ड वॉर इज रियालिटी. ठीक आहे. आणि वर्ल्ड वॉर जेव्हा जेव्हा होतं तेव्हा काय होतं. वर्ल्ड वॉरमध्ये व्हेनेवर वर्ल्ड वॉर होणार तेव्हा काय होणार की सम अलायन्सेस विल कम टुगेदर. नाउ व्हेन यू से अलायन्स. या अलायन्स शब्दाचा काय अर्थ आहे. अलायन्स अँड ग्रुप मध्ये काय फरक आहे हे समजून घ्या. तुम्ही हा शब्द इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये थाउजंड्स लॅक्स ऑफ टाइम वाचणार. अलायन्सचा अर्थ असा आहे की ग्रुप ऑफ नेशन्स विल कम टुगेदर. ग्रुप ऑफ नेशन्स विल कम टुगेदर ऑन द बेसिस ऑफ व्हॉट. ऑन द बेसिस ऑफ सुप्रीमसी. ठीक आहे. एक सुप्रीम असणार आणि अदर सबऑर्डिनेट असणार. हे नेहमी लक्षात ठेवा. वन सुप्रीम कंट्री विल बी देअर अँड अदर विल बी सबऑर्डिनेट. ठीक आहे. समकक्ष देश एकत्र आल्यानंतर त्यांना अलायन्स म्हणत नाहीत. अलायन्सचा अर्थ असतो कोणीतरी एक सुप्रीम असायला पाहिजे. प्रॉब्लेम्स. आता प्रॉब्लेम्स काय असतात. एस्पिरेशनल फाईट फॉर रिसोर्सेस. राईट. एस्पिरेशनल फाईट फॉर रिसोर्सेस. आणि यामुळे काय होतं की हे जे फाईट्स असतात. अच्छा. वॉरचं मुख्य कारण काय असतं. वॉरचं मुख्य कारण असतं रिसोर्सेस है ना. रिसोर्सेस. आणि मग या वॉरमध्ये विक्टिम कोण ठरतं. हु विल बी विक्टिम. सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं होतं. विक्टिम. राईट है ना. नागरिकांचं नुकसान होतं. नागरिक. फाईन. आणि नागरिकांना अशा वेळी कोणत्या 2 गोष्टींमध्ये अडकवलं जातं. राजनीती आणि धर्म. राजनीती आणि धर्म या 2 गोष्टींवर अडकवलं जातं नागरिकांना. फाईन. हे तुम्हाला तुमच्या इंट्रोडक्शन पार्टमध्ये लिहायचं आहे.